काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेऊ दिली नाही असा आरोप केला होता। यावर विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले। मराठ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात राजकारण करण्यात आले, मी अध्यक्ष होऊ नये, पडद्यामागून देखील प्रयत्न करण्यात आले असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय। तारखेच्या आत मराठा आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपली भूमिका त्या ठिकाणी आरक्षण देण्याविषयी काहीतरी भूमिका स्पष्ट घेतील अशा प्रकारची अपेक्षा होती। ही अपेक्षा सर्वांची फोल ठरलेली आहे आणि उलट त्यांनी मुद्दे उपस्थित केलेल्या मुद्द्यावर किमान आमची भूमिका आम्ही ज्या अर्थी मुंबईमध्ये सह्याद्रीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आम्ही आश्वासित त्यांना केलं होतं की मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो, अन्य आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, या सर्व आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही सहकार्याची भूमिका घेत आहोत। कुठलाही पक्षपात त्याच्यामध्ये नसून आमची भूमिका आहे की आरक्षण मिळाली पाहिजे ही व्यापक भूमिका घेऊन आम्हाला अपेक्षा होती की सभागृहात सुद्धा त्यांनी मुद्दे उपस्थित केले असताना त्यावर आम्हाला काही आमची भूमिका मांडायची होती, पण त्या ठिकाणी सरकारने आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही। अशोकराव त्यांनी काल बाहेर जाऊन आरोप केले, मराठ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नातही राजकारण आणण्याचं सोडलं नाही, त्यांनी टीका केली। खरं म्हणजे वास्तविक त्यावेळेस अजितदादा इकडे बसलेले आहेत, मी अध्यक्ष होऊ नये म्हणून देखील पडद्याआड प्रयत्न झाले। मी उपसमितीचा अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा समाजासाठी धडपड करेन, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेन, ही भीती त्यावेळेस 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यामध्ये अशोकरावांना देखील होती। तुमच्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं, पण मराठा पर्व मात्र अंधारातच ठेवलं आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।